2013 साली जी अतिवृष्टी झाली, जो पूर आला, त्यामुळे केदारनाथची अतिशय पवित्र स्थानाची स्थिती अशी आली होती की जवळजवळ आता इथे कोणाला जाताच येणार नाही. त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री असणारे आताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही तिथे भेट दिली. याचं कारण केदारनाथ व त्यांची केवळ श्रद्धा नाही, तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी तपश्चर्या केली त्यातला खूपसा भाग हा त्याच भागामध्ये त्यांनी व्यतीत केलेला आहे. आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं की ह्या ठिकाणी खूप विकासाची कामं करायला लागतील की ज्यामुळे वारंवार येणारा पूर, वारंवार होणारी अतिवृष्टी ह्यापासून हे तीर्थक्षेत्र आपण वाचवू शकू. नेहमीसाठी जाण्याच्या पण असुविधा होत्या. त्या सगळ्याचा विचार करून 3 टप्पे विकासाचे ठरले. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला की ज्याच्यामध्ये रस्ते पूर्ण झालेले आहेत, पायी जाणाऱ्यांसाठी पाऊस आल्यानंतर थांबण्यासाठी ते थांबे निर्माण झालेले आहेत, आणि प्रामुख्याने शंकराचार्यांची जी समाधी आहे त्या समाधीचं एका अर्थाने सुशोभीकरण म्हणा किंवा त्या भागामध्ये शांतपणे बसण्याची व्यवस्था म्हणा, अशा खूप गोष्टी निर्माण झाल्या. त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला माननीय नरेंद्रजी, त्या देशाचे पंतप्रधान, त्या ठिकाणी गेले. त्यातून असा विषय भारतीय जनता पार्टीने ठरवला की लोकांचा सहभाग यात वाढायला पाहिजे. लोकांना हे कळलं पाहिजे की इतकं मोठं भव्यदिव्य काम झालं आहे. आणि त्यामुळे देशभरामधली 5,000 ठिकाणं अशी काढली गेली की ज्याला काही ना काही, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत, असे शंकराचार्यांसारखे मठ आहेत. महाराष्ट्रामध्ये घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकरसारखी ठिकाणं आहेत, माहूरसारखी देवी आहे. अशा 5,000 ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 1 तास पूजा अर्चा, भजन, प्रवचन व्हावं आणि सगळ्यांनी मिळून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी बसून लाईव्ह कार्यक्रम पाहावा. त्याचा एक वेगळाच आनंद आज आम्ही सगळ्यांनी अनुभवला. आणि त्यामुळे ह्या लोकार्पणाचा कार्यक्रम लाईव्ह सगळ्यांना बघायला मिळावा आणि शंकराचार्य मठाला या निमित्ताने भेट व्हावी, यासाठी आम्ही करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या तिथे आलो. तुमचं भाग्य असं की शंकराचार्य या ठिकाणी होते. त्यामुळे शंकराचार्यांच्या पादुकांची पाद्यपूजा करून, भजन प्रवचन करून आम्ही शेवटी केदारनाथला झालेला कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला. इसको पहले पूर्ण करते हैं. इसको 2013 में बाढ़ आई थी केदारनाथ और हरिद्वार वाले सब क्षेत्र में. तब आज के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, ये गुजरात के मुख्यमंत्री थे. एक अपने ही देश के हिस्से में बाढ़ आई है, इसलिए तो उन्होंने बड़ी शीघ्र गति से वहाँ जाना पसंद किया. लेकिन केदारनाथ से उनका लगाव है. केदारनाथ में उनके व्यक्तिगत जीवन में उन्होंने जो तपश्चर्या की है उसका काफ़ी समय वहाँ व्यतीत किया है. तो 13 में ही उन्होंने संकल्प किया था कि जब मैं इस देश का नेतृत्व करूं तो इस क्षेत्र में बाढ़ से रोकने के लिए क्या कर सकते हैं, और भाविकों को आने के लिए जो असुविधा है, रास्ते ठीक नहीं है, पैदल चला जाता है इस यात्रा में, तो जगह जगह पर जो निवास स्थान होने चाहिए नहीं है, उस सारे को दिमाग में रखकर इसके 3 चरण विकास के उन्होंने बनाए हैं. इसका पहला चरण पूरा हुआ. उस चरण को लोकार्पण करते समय यह भारतीय जनता पार्टी ने सोचा कि 5,000 स्थान ऐसे है कि जो पवित्र स्थान है, वहाँ जाकर अपने कार्यकर्ता पूजा अर्चा करें और साथ में मिलकर यह कार्यक्रम वर्चुअली देखें. तो आज हम इस कोल्हापुर के लोग कोल्हापुर के करवीर पीठ शंकराचार्य जी के मठ में आए थे. हमारे भाग्य से शंकराचार्य जी भी प्रवास में नहीं थे, यहाँ थे. तो शंकराचार्य जी के पादुकाओं के पूजा करके, भजन करके, फिर हम सबने एकत्र देकर ये सारा कार्यक्रम देखा. एक बड़ा चमत्कार है इतने ऊंचाई पर इतने अच्छे रास्ते बनाना. शंकराचार्य जी की समाधि का बहुत अच्छा निर्माण किया है, और रास्ते में जो पड़ाव होते हैं, रुकना होता है बारिश आने के बाद, तो ऐसे काफ़ी उसके रेस्ट हाउस नहीं कहेंगे, रेस्ट प्लेसेस बनी है. तो यह एक बड़ी देश के दृष्टि से और देश की इस परंपरा को मानने वाले लोगों के लिए
बहुत महत्वपूर्ण चीज़ है। महाराष्ट्र में काफ़ी जगह हुआ। स्वयं देवेंद्र जी त्र्यंबकेश्वर पहुँचे हैं, स्वयं राव साहेब दानवे जी घृष्णेश्वर पहुँचे हैं, हमारे नांदेड़ जिला के खासदार जो है प्रतापराव चिखलीकर वो माहूर में पहुँचे हैं। तो ऐसे बड़े पैमाने पर महाराष्ट्र में भी लगभग 200 से भी ज़्यादा स्थानों पर बड़े बड़े नेता और उस एरिया के सारे नागरिक पहुँचे हैं। पूरे देश में यह संख्या 5000 तक जाएगी। दादा, कर कपातीमुळे पेट्रोल डिझेलचे दर आहेत ते काही प्रमाणात कमी झालेले आहेत, मात्र भाजपला कुठेतरी वारंवार पराभवाचे धक्के बसत आहेत आणि म्हणूनच ही कपात आहे ती केली, अशा पद्धतीची टीका काल संजय राऊत यांनी केली। आणि फक्त 5 रुपयांनी नाही तर 50 रुपयांनी जरी पेट्रोल कमी झालं तरी 2024ला भाजपचा त्याचा फायदा होणार नाही, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली। नाही, राऊतांनी काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मुळात ज्या आता 30 तारखेला पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकांचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात येईल की सगळ्यात जास्त जागा NDAलाच मिळाल्या। एका बाजूने तुम्ही बंगालमधला पराभव सांगता की ज्या ठिकाणी स्थिती ही प्रो-ममता आहे, पण दुसऱ्या बाजूने आसामसारख्या प्रांतामध्ये 5च्या 5 पोटनिवडणुका भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, मध्य प्रदेशमधल्या सगळ्या पोटनिवडणुका भाजपाने जिंकल्या, कर्नाटकमध्ये 2च जागा होत्या, 1 भाजपाने जिंकली। अशी मोठी यादी आहे। राऊतांचं काय झालेलं आहे की ते बरोबर छिद्र शोधत बसलेले असतात। त्यांच्याकडे एक यंत्र आहे, त्यात त्यांना पूर्ण त्या पोशाखाचं सौंदर्य दिसत नाही, त्यांना फक्त ते छिद्र दिसतं। आणि त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट नाही की भारतीय जनता पार्टीचा पोटनिवडणुकीत पराभव झाला। तर महाराष्ट्रापुरता विचार केला तर ज्या निवडणुकीमध्ये हरलो ती काँग्रेसचीच होती, त्यामुळे ती जिंकली तर बोनसच होता। आणि ज्या जागेवर भारतीय जनता पार्टी कधी लढलीच नाही, फक्त 14ला लढली, तर 14ला कमळ चिन्हावर 20,000 मतं मिळाली, तिथे आता 68,000 मतं मिळालेली आहेत। आणि त्यामुळे या पराभवाला तुम्ही पराभव म्हणूच शकत नाही, ती जिंकणं आमचा संकल्प होता, यात काही शंका नाही। तुम्ही ज्या विजयाला विजय म्हणताय तो विजय आहे का? ज्या डेलकरचा विजय झाला, ज्या डेलकरांच्या पत्नीचा, ते 7 वेळा 7 चिन्हावर निवडून आले आणि आता तुम्ही त्यांना पकडलं आणि उभं केलं। म्हणजे दसऱ्याच्या भाषणामध्ये माननीय उद्धवजी असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीला उसने कॅन्डिडेट आणायला लागतात। मी लगेच एका तासामध्ये त्याचं उत्तर दिलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेला तुम्हाला 124 जागा मिळाल्या, त्यातल्या 35 जागा ह्या जागा वाटपामध्ये तुम्ही घेतल्या, तिथले कॅन्डिडेट आमचे घेतले। आधी थेट लोकसभेमध्ये गाबितांपासूनची नावाचा उल्लेख केला। बरं, 4 दिवसापूर्वी तुम्ही दसऱ्याला भाषण करता आणि लगेचच तुम्ही पण बाहेरचंच घेता। राजकारणात ते चालतं। त्यामुळे डेलकरचा विजय शिवसेनेचा विजय आणि तो एक जागा जिंकल्यानंतर आता लोकसभा जिंकण्यापर्यंत जाणार आहेत, पण हे प्रत्येकाचं जे स्वप्नरंजन असतं त्याला असायला हरकत नाही। पण पेट्रोल डिझेलचे भाव महाराष्ट्राने कमी केले नाही, जे महाराष्ट्राने कमी केले पाहिजे 14 राज्यांनी कमी केले आहेत, केंद्राने केले, तसे स्वागत न करता प्रत्येक विषयात छिद्र शोधायचं। सर्वसामान्य माणसालाही कळतं, घराघरात त्याची चर्चा असते आणि याचा जो काही फटका आहे तो या सगळ्यांना नीट मिळेल। कारण एका बाजूने केंद्रामध्ये 5 रुपयाने 10 रुपयाने पेट्रोल डिझेल स्वस्त केलं तर काही लाख करोडचा रेव्हेन्यू जातो, पण केंद्राने केला, 14 राज्याने केला, त्यांचं काही हजार करोडचा लॉस होईल। इथे मात्र काल शंभूराज देसाईंनी गृह राज्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया अशी दिली की राज्य दुबळं करण्याचा प्रयत्न। अरे वा वा, लोक दुबळे झालेत त्याचं काय करणार? त्यामुळे 14 राज्यांनी जर कमी केलं तर तुम्ही कमी केलं पाहिजे। आणि त्यामुळे 24ला काय व्हायचं हे जनता ठरवेल। देसाईजी, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही राहणार आहेत की नाही बघा। ओके, ज्या पद्धतीने आता पवार कुटुंबियांवर ईडी किंवा इतर धाडी पडत आहेत, त्याला काल रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। अशा कोणत्याही धाडीचा किंवा याचा उपयोग होणार नाही, हे फक्त घाबरवण्यासाठी वगैरे सुरू आहे आणि यातून काहीही निष्पन्न होणार नाही, अशा पद्धतीचा दावा रोहित पवारांनी केला। निष्पन्न होणार नाही अशी भीती जर नसेल तर माणसं वारंवार बोलत नाहीत। आणि त्यामुळे आणि मुळात निष्पन्न होणार आहे की नाही होणार आहे याचं उत्तर मी देण्याचं कारण नाही, कारण मी काही ईडीचा अधिकारी नाही, काही इन्कम टॅक्सचा अधिकारी नाही, का CBIचा अधिकारी नाही। परंतु तुम्ही वारंवार गेले 2 वर्ष म्हणताय की ह्यांची सगळे प्रकरणं काढतो, ह्यांना दाखवतो, ते काय तुम्ही तुमचं राज्य असून दाखवू शकला नाहीत। आता तुमच्यावर जे बेतलं आहे त्याची तुम्ही काळजी करा। ट्रक भरून पुरावे शरद पवारांच्या विरोधात देणार होते, त्याचं काय झालं असं अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। ट्रक भरून पुरावे शरद पवार, हां, एक ओरा कमिशन सुद्धा पुरेसं आहे, माहिती आहे ना? ओरा कमिशन माहिती आहे काय झालं त्याचं? नाही,
शरद पवारांच्या बाबतीत ढिगभर पुरावा देण्याचा विषय कधी कोणी काढला नव्हता. प्रामुख्याने सिंचनाच्या घोटाळ्यासंबंधीचा हा विषय होता आणि त्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला नीट माहिती आहे की सगळे पुरावे मिळालेले आहेत, त्याची चौकशी चालू आहे, त्याच्यावर अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईसुद्धा झालेल्या. दिवाळीनंतर फटाके फोडू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मात्र त्यालाही त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिवाळीनंतर फटाके बॉम्ब फोडण्याऐवजी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तुमचं तोंड उघडा आणि सवलती देण्यासंदर्भात किंवा निधी देण्यासंदर्भात पाठपुरावा करा. कशाच्या सवलती, कशाचा निधी? अख्खा कोविड केंद्राने निभावला. आवळा दिला आवळा तुम्ही महाराष्ट्र विकासाकडे. N95 केंद्र, बास, PPE किट केंद्र, व्हेंटिलेटर केंद्र, रेमडेसिवीर केंद्र, वॅक्सिन केंद्र. तुम्ही मात्र चेक फडफडला होता की आम्ही 6,000 कोटीची वॅक्सिन घेणार. कुठे 6,000 कोटीचा चेक? तुम्ही सगळं केंद्राने केलं. आता कुठला निधी बाकी राहिला? समजा आता तुम्हाला जर हे म्हणायचं असेल की अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, तर 19ला जी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यावेळेला ही केंद्रात राज्य BJPचं, महाराष्ट्र राज्य BJPचं, तरी 1,800 कोटीच मिळाले होते आणि देवेंद्रजींनी 9,600 कोटी दिले. कधीतरी स्वतःच्या खिशात हात घालण्याची हिंमत दाखवा आणि जे मिळतं त्याचं स्वागत करा. पेट्रोल डिझेलचे कर राज्य सरकार कमी अजूनही करत नाही असं म्हणताय, पण शरद पवार थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की राज्य सरकार या संदर्भात सकारात्मक विचार करेल. तुम्हाला वाटतं का की सकारात्मक निर्णय घेतील आणि काही सकारात्मक भूमिका असेल तर आमचं स्वागत आहे. आम्ही यांच्यासारखे मनाने कदरू नाही, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणतो, त्यामुळे स्वागत करू. सकारात्मक निर्णय महाराष्ट्र सरकार करणार नाही. हिंमत नाही करण्याची, दानत नाही करण्याची, लोकांना पैसे देण्याची जाणत नाही, लोकांचे पैसे वाचवण्याची जाणत नाही. चॅलेंज आहे आपलं. दादा, STवरचा एक प्रश्न. ST कर्मचारी कोरोना काळात जे मृत्यूमुखी पडले त्यांना 5 लाख रुपयाचे मदतीचं देण्याचं घोषित केले, त्यावर काय मत आहे? एकीकडे 50 लाख देण्याची घोषणा झाली होती, मात्र आता 5 लाख. आता तर ST कर्मचाऱ्यांना गेल्या 17 महिन्याचे पगार मिळाले नाहीत, ते पहिले द्या. 2,500 रुपये बोनस दिलाय. आपल्या घरातल्या ताईला सुद्धा काम करणारे आपण 5,000 रुपये. 29 आत्महत्या झाल्या. त्यामुळे कोविडमध्ये जे गेले, म्हणजे कोविडमध्ये जर ST चालू नसती ना तर संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झाला असता. तर रेल्वे तर बंद करून बसलो होतो आपण. अशा ST कर्मचारी ज्याच्यामध्ये शेकडो लोक गेले कोविडने, त्यांना 50 लाखाचा नियम असताना 5 लाख द्यायचे, 17 महिन्याचे पगार द्यायचे नाही, बोनस 2,500 रुपये द्यायचा. 29 आत्महत्या झाल्या, तर 29 आत्महत्या वाढवायच्या आहेत काय? चेष्टा करता का ST कर्मचारी? त्यामुळे ST कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्यांबरोबर, त्यांच्या संघर्षाबरोबर भारतीय जनता पार्टी ताकदीने, मी स्वतः लातूर जिल्ह्यामध्ये औस्याला मांडी घालून उपोषणाला बसलो होतो. मी स्वतः सोलापूरला डेपो ST स्टँडच्या आत निदर्शनात त्याला उपस्थित होतो. सर्व दूर देवेंद्रजींसहित सगळेजण यांच्या आंदोलनामध्ये आहेत आणि कोणाला हे सस्पेंड करतात ते बघतो. या विषयामध्ये सुद्धा शरद पवारांनी मगाशी भाष्य केलं की या विषयामध्ये सरकार सुद्धा राज्य सरकार योग्य निर्णय घेईल, मात्र कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेऊ नये, आंदोलन मागे घ्यावं. प्रवाशांना कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही आलेली आहे. दिवाळीचा 3रा दिवस आज उजाडला आणि तुम्ही अजून कुठल्याही मागण्या मान्य करत नाहीत. हे कोरडं भाषण नका करू म्हणा. आणि पवारसाहेब केव्हापासून सरकारच्या वतीने घोषणा करायला लागले? सरकारच्या वतीने घोषणा तर उद्धवजीने करायच्या असतात ना. का बदललं? मुख्यमंत्री बदलला काय? ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन अनेक आगारात सुरू आहे, मात्र राज्य सरकार त्यांच्यावर दबाव टाकले. ते मी जरा एक मिनिट, मुख्यमंत्री बदलले काय असं करतो, नाही तर त्यावर एकेरी म्हटलं असं व्हायचं बदललं काय. कारण यांना मराठी भाषा कळतच नाही. मराठी भाषेमध्ये अशा अनेक गोष्टी या प्रेमाने म्हणतो. जसं आमच्या ग्रामीण भागामध्ये ए आई असं म्हणतात, हे लगेच म्हणतो आईला ए आई म्हणतो. आमच्या ग्रामीण भागात म्हणतात बाबा. म्हणजे तुमचं प्रेम समजून घेत नाही असं म्हणाले. प्रेम नाही, बोलीभाषा समजून घेत नाही. आता मी म्हटलं की खिशात घेऊन भरतो, तर ते आपला बोलीभाषा आहे ना. वाईश्राव मला म्हणाले की तो राहुल असं म्हणत, अरे असे ले राहुल खिशात घेऊन फिरतो, म्हणजे काय खिस्सा मोठा करून काय राहुल बिहूल भरतो काय? येण्याचा बाजार झाला. ST कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे ते आता बेकायदेशीर आहे आणि राज्य सरकारनं पत्रक काढले की अशा कर्मचाऱ्यांना जर नोकरीत सहभागी. आम्ही ST कर्मचाऱ्यांच्या बरोबर आहोत. कोणाच्या नोकरीला हात लावतात बघूया. देवेंद्रजींचे सगळे रस्त्यावर उतरू. ही मनमानी चालणार नाही की त्यांच्या मागण्या ऐकायच्या नाहीत, त्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत. आणि हे सोपं आहे मेस्मा कायद्याचा वापर करणं. अरे मेस्मा कायद्याचा वापर करताना तुम्ही त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या ना. ओके.